17 मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्या कोण? राज्यातील शाळांमध्ये राबवलेल्या प्रकल्पाची रक्कम शासनाकडून न मिळाल्याने पवई येथे गुरुवारी 17 मुलांना ओलीस ठेवलं होतं। माजी मुख्यमंत्री सुंदर शाळा प्रकल्पात स्वच्छता मॉनिटरिंग संकल्पना मांडण्याच्या आणि शासनाने अंमलबजावणी करण्यापूर्वीच स्वखर्चाने राज्यातील शाळांमध्ये प्रकल्प राबवला होता असा दावा रोहित आर्या यांनी केला होता। मूळ गुजरातहून त्याच्या प्रकल्पाची सुरुवात झाल्याचा दावा आर्या यांनी केला होता। राज्यातील शाळांमध्ये राबवण्यात आलेल्या प्रकल्पाची रक्कम शासनाकडून न मिळाल्याने त्यांनी पवई येथे गुरुवारी 17 मुलांना ओलीस ठेवलं होतं। रोहित आर्या हे स्वच्छता अभियानाचे प्रचारक आणि सामाजिक कार्यकर्ते असल्याचं सांगतात। त्यांनी स्वच्छता अभियानावर आधारित लेटर चेंज नावाचा लघुपट केला होता। त्याचे गुजरातमध्ये प्रदर्शन करून 2013 मध्ये गुजरातमध्ये त्याची ही मोहीम त्यांनी सुरू केली। त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकल्पाची संकल्पना आवडल्याने त्यांनी गुजरातमध्ये तो राबवण्याचे आदेश दिले असा दावाही रोहित आर्या यांनी यापूर्वी केला होता। शाळेत विद्यार्थ्यांनी स्वच्छता दूत म्हणून काम करावे अशी त्याची संकल्पना होती। राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान सुरू झाल्यानंतर रोहित आर्या यांनी संकल्पना राज्य शिक्षण विभागासमोर ठेवली। राज्यातील शाळांमध्ये 2022 मध्ये PLC स्वच्छता मॉनिटर प्रकल्प स्वखर्चाने राबवण्यास सुरुवात केली। सुरुवातीला प्रकल्पाचा खर्च आणि त्यानंतर शिक्षण विभाग त्याची रक्कम देईल असं आश्वासन तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलं होतं असा आर्या याचा दावा होता। या प्रकल्पामुळे राज्यातील शाळांचा परिसर स्वच्छ झाला आणि त्यानंतर प्रकल्पाची दखल घेऊन शासनाने शासन निर्णय प्रसिद्ध केला। त्यावेळी प्रकल्पासाठी शासनाने आर्थिक सहाय्य सुद्धा केले होतं। या प्रकल्पासाठी विभागाने 2 कोटी रुपयांची तरतूद सुद्धा केली होती। मात्र प्रत्यक्षात रक्कम मिळाली नाही अशी तक्रार करून रोहित आर्या हे गेल्या वर्षीपासून आंदोलन करत होते। गेल्या वर्षी 2024 मध्ये त्यांनी सुरुवातीलाच मे महिन्यात रक्कम मिळावी म्हणून उपोषण केलं होतं। त्यानंतर 29 सप्टेंबर 2024 मध्ये ही दीपक केसरकर यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केलं होतं। अधिकारी जानेवारी 2024 पासून प्रकल्पाची रक्कम देत नसल्याची त्याची तक्रार होती। त्यानंतर केसरकर यांनी वैयक्तिक पातळीवरती साधारण 15 लाख रुपये दिले होते असं आर्या यांनी गेल्या वर्षी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं। माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमाबाबत तक्रार करताना त्याने असं म्हटलं, माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाच्या निकालावर गेल्या वर्षी आर्या यांनी आक्षेप घेतला होता। या अभिनयात राजकीय नेत्यांच्या शाळांना पारितोषिके देण्यात आली होती अशी तक्रार सुद्धा त्याने केली होती। अखेर त्याला 17 मुलांना ओलीस ठेवलं यासाठी त्याला एन्काउंटर करण्यात आला। नक्की यामध्ये जबाबदार कोण आहे? नक्की यामागं कोणाचा हात आहे? नक्की याचं खरोखरच बिल थकलं होतं का? हे सर्व काही येणाऱ्या तपासामध्ये स्पष्ट होईल अशी अपेक्षा करूया। पण तुम्हाला काय वाटतं, नक्की रोहित आर्याचा का एन्काउंटर करण्यात आला याविषयी नक्की कमेंट करा।